करण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात चालू आहे। त्याचप्रमाणे आता परभणीला महायुतीतर्फे सईद खान यांचा अर्ज आम्ही आता एवढ्यात दाखल केला। इथेल आकड्याचा गणिताची आम्हाला चिंता नाहीये। या वेळेला आमचा उमेदवार महायुतीचा उमेदवार हा जो कोणी महाविकास आघाडीतर्फे उभा आहे त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही पाहतायत एक भक्कमपणे माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, आमदार आहेत, सर्वांनी एक पण केलेला आहे की या वेळेला परभणीची जागा ही रेकॉर्ड ब्रेक मताने आम्ही निवडून आणू। अहो मी सांगतो समोरच्या माणसाकडे विजन काय, मत कोणत्या रूपानं मागणार आहे। जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना 3 वर्षात मुख्यमंत्री काळामध्ये आणि आता 1.5 वर्षात 4.5 वर्षात एकनाथ शिंदे साहेबांना आणि महायुतीनं जे विकास केला, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, आमचे एकनाथ शिंदे साहेब असू द्या, सुमित्रा वहिनी असू द्या, जे पद्धतीत आम्ही विकास केला, जे पद्धतीत नगर विकास खाता साहेबाकडे 4.5 वर्षापासून आहे। आज साहेबांना भरभराट प्रेम परभणी आणि ह्याच्यावर केलेला आहे, हिंगोलीवर केलेला। आज महानगरपालिकेला किती पैसे आले बघा, टेंडर 1600 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला पैसे आलेले, पाथरी नगरपालिकेला 200 कोटी रुपये आलेले। जे 50 वर्षात प्रलंबित प्रश्न होते ते सगळे निकाली लावायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। आता बी परभणी जिल्ह्याला विकासाकडे न्यायचं असेल तर 100% इथले मतदार सज्ज आहे। 100% एकनाथ शिंदे साहेबाचे आणि महायुती देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, आमचे सगळे आमचे परभणीचे पालकमंत्री मेघनाताई असू द्या, जे पद्धतीत मेघनाताई काम करायले, बांगर साहेब आमच्या हिंगोलीमध्ये असू द्या, आमचे मुरकुटे साहेब असू द्या, इकडं वरपुडकर साहेब असू द्या, सगळेच राष्ट्रवादीचे आमदार आमचे युती के शिवसेनाचे असू द्या, भाजपचे असू द्या, सगळे पद्धतींचे पद्धतीत चांगला काम करायले। समोरच्या माणसाकडे काय नाही आहे, ते माणसानं परभणी जिल्ह्यासाठी एखादा विकासाचं काही काम केलं का 25 वर्षात ते उमेदवारांना मला सांगायला पाहिजे। आज मी 10,000 लोकांची शस्त्रक्रिया केली एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने। तुम्हाला पण माहिती आहे, रोज माझे व्हिडिओ तुम्ही पण पत्रकार बांधू बघत आहे। आज स्वतः खर्चानं मी मुंबईला नेऊन आज विरोधक असं म्हणतात की आम्हाला टक्कर देणारा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी होती, आता आम्हाला प्रतिस्पर्धी नाही, आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन टेपलो। त्यांच्याकडं त्यांचे सपने त्यांना दिवसामध्ये बघायची वेळ असेल तर चांगली गोष्ट आहे, सपने बघायला पाहिजे, पण निवडणूक हे विकासाचे मुद्द्यावर होत असते। तुमच्याकडे काय विजन नाही, तुम्ही काय विकास करू शकत नाही, तुमची सत्ता नाही आहे, तुम्हाला काय विजन नाही आहे तुमच्याकडे, तुम्ही मला सांगा विजन काय आहे। आज माझ्यासारखे सामान्य अल्पसंख्याक कुटुंबाच्या माणसांना आज मी एकनाथ शिंदे साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अनेक निधी मी विकासाचा परभणी जिल्ह्यासाठी आणलेला आहे, अनेक कामं विकासाचे 2700 घर पाथरीमधले रेग्युलाइज केले। आज साईबाबा जन्मभूमी स्थान आहे पाथरीचे 51 कोटी रुपये मी आणले। असं तिने एखादं काम सांगावं ना की बाबा तुम्ही एखादे माणसाला 10-5 लोकांना नेऊन तुम्ही शस्त्रक्रिया केली, विकासाला निधी आणला, काहीच करू शकत नाही। विकासाला मत म्हणजे डेव्हलपमेंटला मत। आज एकनाथ शिंदे साहेबाला जे पद्धतीत महाराष्ट्रात बघते 100% मतदान विकासालाच होणार आणि आम्हालाच होणार आणि भरभराट आशीर्वाद लोक देतील आम्हाला।